नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हा सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. याच बाबतीत आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. आणि हा अतिशय महत्त्वाचा अंदाज असणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार यंदा 2026मध्ये महाराष्ट्राची मान्सून महाराष्ट्रात थोडे लांबणीवर म्हणजेच उशिरा येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार? अंदाजित तारीख. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात मान्सून साधारणपणे 10 जूनपर्यंत दाखल होत असतो, परंतु यावर्षी मान्सून हा 14 जूनच्या आसपास महाराष्ट्राच्या मुंबई किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती. केरळमधील मान्सूनच्या विलंबामुळे देशभरातील आणि राज्यातील पुढील वाटचाल थोडी संथ झाली आहे. त्यामुळे 11 जूनपर्यंत राज्याच्या अंतर्भागाच्या मान्सूनचा मुख्य पाऊस सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे. 2 ते 4 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. येलो अलर्ट. मान्सून मुख्यतः 2 स्वरूपात वेगळा होण्यास असला तरी सध्या राज्यात मान्सूनपूर्व प्री मान्सून हालचाली या सुरूच राहतील. 1 जून ते 4 जून 2026 दरम्यान मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर 4 जून ते 11 जून दरम्यानची स्थिती. 4 जूननंतर कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. याच काळात 4 जून ते 11 जून दरम्यान विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाची व्याप्ती हळूहळू वाढेल, ज्यामुळे मान्सूनच्या मुख्य आगमनासाठी पोषक वातावरण तयार होईल. थोडक्यात सांगायचे तर सध्या राज्यात जो पाऊस पडत आहे तो मान्सूनपूर्व म्हणजेच प्री मान्सून आहे. मुख्य मान्सून 11 जूनच्या आसपास महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल होईल, असा हवामान अंदाज IMDने वर्तविला आहे. धन्यवाद.